चाणक्य प्रजा आणि मेट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता, ममता दीदींचं सरकार जाणार। तिन्ही पोलमध्ये भाजपला 150हून अधिक जागा तर टीएमसीला 130 जागा मिळण्याचाही अंदाज। केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर, काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज, डाव्यांची सत्ता जाणार। पीपल्स इनसाइटच्या एक्झिट पोलनुसार यूडीएफला 66 ते 76 जागांचा अंदाज। तमिळनाडूमध्ये एमके स्टॅलिन पुन्हा सरकार करणार स्थापन, चाणक्य आणि पीपल्स इनसाइटच्या एक्झिट पोलनुसारही डीएमके सत्ता कायम राखणार। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार आता बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना 87% तर 92% मतं, सुनेत्रा पवार 1,90,000 ते 2,00,000 मताधिक्यानं विजयी होण्याची शक्यता। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंना 70% ते 75% मतं, कर्डिले 95,000 ते 1,05,000 मताधिक्यानं विजयी होण्याचा अंदाज। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना पुन्हा संधी, उद्या उमेदवारी अर्ज करणार आहेत दाखल। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी सर्वांचीच इच्छा होती, तर ठाकरेंनी मात्र एका सामान्य शिवसैनिकाला त्यांच्या जागी जाण्याची संधी दिली। उमेदवारी मिळतात अंबादास दानवे यांच्याकडून ठाकरेंचे आभार। विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर काँग्रेस उमेदवार घोषित करणार। ठाकरे उमेदवार नसल्यास काँग्रेसने उमेदवार देण्याबाबत आधीच भूमिका स्पष्ट केलेली।